प्रशांत कोरटकर तब्बल महिनाभर फरार होता। त्याला अखेरीस तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। मात्र तो फरार असताना महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपाकडे संशयाचं खरं तर बोट दाखवलं होतं। आता मात्र कोरटकरला काँग्रेसच्या नेत्यानेच आश्रय दिल्याचा गौप्यस्फोट भाजप नेत्याने केलाय। त्यामुळे नवा वाद उभा राहिलाय। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। कोरटकरला काँग्रेस नेत्यानं लपवलं होतं। परिणय फुकेंच्या आरोपानंतर वातावरण तापलं। कोरटकरला लपवण्याचं पाप नेमकं कोणाचं? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर आता तुरुंगाची हवा खातोय। मात्र तब्बल 1 महिना तो फरार होता। आता त्याला तेलंगणामधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। मात्र या कोरटकरला तेलंगणातील काँग्रेस नेत्याने आश्रय दिल्याचा आरोप भाजपच्या परिणय फुकेंनी केलाय आणि त्यावरून आता मोठा वाद निर्माण झालाय। तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे। या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार। तो तेलंगणामध्ये विजय अंकलम या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडतो। काय रहस्य आहे? आता काय बोलणार काँग्रेसवाले? तर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून काँग्रेस पक्षानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची माफी मागावी आणि हे मान्य करावं की प्रशांत कोरटकरचा करता करविता हा काँग्रेस पक्ष आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर बाबत विरोधकांनी भाजप आणि महायुतीला टार्गेट केलं होतं। मात्र आता भाजपनेच काँग्रेसवर थेट आरोप केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। नवनवीन विषय आणून कोरटकराच्या पापावर पडदा टाकण्याचं काम वारंवार झालेलं आहे। त्याचं पाप ढाकण्याचं काम झालेलं आहे। पण अति पाप कधीच लपत नाही आणि तो आज पकडला गेला। आता बघूया पोलीस त्याचा रिमांड किती दिवसासाठी घेतात की व्हीआयपी ट्रीटमेंट देतात, त्याला वाल्मिक कराड सारखं खाऊ पिऊ घालून सेवा करतात, हे आता दिसेल। प्रशांत कोरटकरने महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवराय आणि संभाजी राजेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले। त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। पण त्याच सोबत त्याला पळून जाण्यात आणि फरार होण्यात ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांनाही चांगलाच धडा शिकवायला हवा। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।